तर मित्रांनो, कालच्या लाईव्हमधून आपण क्वेश्चन बँक इयत्ता 10वी गणित भाग 1चा लाईव्ह घेतलेला होता 6:30 वाजता. पहिला क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँक इयत्ता 10वी स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे भूमिती आणि जे क्वेश्चन बँकमधील प्रश्न आहेत तर त्यातील फर्स्ट नंबरचं चॅप्टर जे आपलं सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता, मराठी मीडियमवाल्यांना सुद्धा समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी हे सगळं सांगत आहे. जर तुम्हाला नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की रिप्लाय करा की मराठी व्हिडिओ वेगळा बनवा सर, मी तो वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून देईल. बघा, मॅथमॅटिक्स पार्ट 2 MCQ क्वेश्चन आणि ईच क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क असं दिलेलं आहे आपल्याला. तर सुरुवातीचा जो प्रश्न आपल्याला दिसतोय मित्रांनो तर तो आहे इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे जे मधलं चिन्ह आहे तर हे आहे समरूपतेचं. यामध्ये म्हटलेलं आहे की दोन जे त्रिकोण आहेत तर ते एकमेकांसोबत समरूप आहेत. कोणकोणते दोन त्रिकोण तर ABC आणि PQR. आता या दोन्ही त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत, ज्या साईड आहे तर त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे. रेशो म्हणजे नेमकं काय तर गुणोत्तर. हे जे दोन टिंब तुम्हाला मध्ये दिसतात तर याला म्हणायचं आहे गुणोत्तर. तर AB आणि PQ या दोन साईडचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3:4 आणि आपल्याला या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं म्हणजेच एरियाचं रेशो म्हणजेच क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. 4 पर्याय आहेत आपल्याकडं, 9:25, 9:16, त्यानंतर 16:9 आणि अजूनही एक पर्याय आहे डी नंबरचा की जो आहे 25:9. या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तर सांगाच, बट याला एक्सप्लेन करतोय मी. बघा, ज्यावेळेस दोन त्रिकोण समरूप असतात तर त्यावेळेस एक सूत्र आपलं असं असतं की वरचा त्रिकोण जो आहे तर तो त्रिकोण ABC आहे तर त्याचं क्षेत्रफळ आपण अंशामध्ये लिहित असतो आणि छेदामध्ये घेत असतो दुसरा त्रिकोण म्हणजे कोणता PQR. आणि आता या बाजूंचा आपल्याला वर्ग करावा लागतो. जसं की समजा या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग तर ती आपल्याला 3:4 दिलेली आहे. तर त्यामुळे 3चा वर्ग होणार आहे आणि 4चा वर्ग होणार आहे. 3चा वर्ग जो आहे तर तो 9 येतोय आणि 4चा वर्ग 16 येतोय म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 9:16. मग आता हे 9:16 तर हे या प्रश्नाचं एक करेक्ट आन्सर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की 9 आणि 16 या दोन संख्या आपलं उत्तर आलं होतं. तर त्यामुळं पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे B नंबरचा. ओके, हा होता पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न नेमका काय दिलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा मराठी मीडियमवाल्यांसाठी दिलेला प्रश्न असा की खालीलपैकी कोणती टेस्ट म्हणजे कोणती अशी कसोटी आहे की जी समरूपतेची नाही. दोन त्रिकोण जेव्हा आपण समरूप दाखवत असतो तर तेव्हा आपण कसोट्या यूज करत असतो. एकरूपतेच्या कसोट्या यूज केल्या आपण की बा कसोटी, बा कसोटी. तसं समरूपतेच्या सुद्धा कसोट्या आपण पहिल्या प्रकरणामध्ये घेतलेल्या आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता. तर आता यामध्ये आपल्याला या टेस्टपैकी कोणती टेस्ट ही समरूपतेची नाही म्हणजे सिमिलॅरिटीची नाही तर हे सांगायचं. तर बघा, पहिली टेस्ट आहे AAA. तर यामध्ये ही टेस्ट सिमिलॅरिटीची आहेच. समरूपतेची आपण कोको कसोटी स्टडी केलेली आहे की ज्याला आपण अँगल असं 3 वेळेस सुद्धा म्हणू शकतो. तर त्यामुळे ही आहे पहिली. आता दुसरी आहे SAS म्हणजे साईड अँगल साईड. तर ही सुद्धा आहे म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजे याला म्हणत होतो आपण बा कसोटी. ओके, याला आपण म्हणायचो बा कसोटी. तर 2 नंबरची कसोटी सुद्धा आहे समरूपतेची. त्यानंतर ही 3 नंबरची आणि ही 4 नंबरची. तर ही साईड म्हणजे बा कसोटी. तर ही सुद्धा समरूपतेची कसोटी आहे. राहिली ही C नंबरची तर ही कसोटी समरूपतेची नाही आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR. बघा, हा 3 नंबरचा प्रश्न आणि यामध्ये एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ, पहिला जो त्रिकोण आहे तर त्याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 25 सेंटीमीटरचा वर्ग, दुसऱ्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 4 सेंटीमीटरचा वर्ग आणि आपल्याला यांच्या बाजूंचं गुणोत्तर फाइंड आउट करायचं. खूप सोपं आहे फाइंड आउट करणं. कसं फाइंड आउट करता येईल बघा. समजा आपण पहिला त्रिकोण हा अंशामध्ये टाकला, ओके, दुसरा त्रिकोण हा छेदामध्ये टाकला तर इकडं बाजूचा वर्ग करावा लागतो आपल्याला आणि आपल्याला ह्या बाजू दिलेल्या आहे XY आणि या साईडला आहे PQ. ओके, मग आता याचा वर्ग करावा लागेल आपल्याला. तर हे वर्ग मांडतोय मी. आता हे जे त्रिकोण दिसतात आपल्याला तर हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 25. एका त्रिकोणाचं दिलेलं आहे 25 क्षेत्रफळ आणि एका त्रिकोणात दिलेलं आहे 4 आणि समोर या बाजूंचा वर्ग तर लिहिलेला असे आपण. तर 25 ही पूर्णवर्ग संख्या आहे, 4 ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या आहे. 25 हा 5चा वर्ग आहे आणि 4 हा 2चा वर्ग आहे म्हणजे 5:2 असं एक उत्तर आपल्याला मिळतं. तर 5:2 यामध्ये किती नंबरचा पर्याय आहे तर पर्याय क्रमांक आहे C. म्हणजे जो प्रश्न 3 नंबरचा आहे तर त्याचं उत्तर आहे C नंबरचा पर्याय. ओके, आता जो चौथा प्रश्न आहे
तर त्यामध्ये दिलेलं आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. अगेन सिमिलॅरिटीचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे, म्हणजे समरूपतेचं एक गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला करस्पॉन्डिंग साईड म्हणजे साईडचा रेशिओ म्हणजे बाजूंचं गुणोत्तर फाइंड आउट करायचं. समरूपते दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचं जे बाजूंचं गुणोत्तर आहे, क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे तर ते बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. तर त्यामुळं आता हे जर आपण असं मांडलं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ असं मिळणार आहे आपल्याला, ओके, हे दिलेलं आहे या ठिकाणी बघा. आणि समोर जर समजा आपण याला बाजू मांडलं तर आपण बाजूला वर्ग करत असतो. या बाजूचा वर्ग म्हणजे साईडचा वर्ग आणि साईडचा वर्ग म्हणजे साईड 1 स्क्वेअर आणि साईड 2 स्क्वेअर. तर 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 25 पण पूर्ण वर्ग संख्या आहे. जर याचं वर्गमूळ जर आपण काढलं समजा तर 9 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 3चा आणि 25 हे कितीचा? 5चा. म्हणजे आपलं उत्तर येऊन राहिलं 3/5. तर 3/5 हा पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला? पर्याय क्रमांक बी. ओके, तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता क्वेश्चन बँकमधील उदाहरणं येतील का बोर्ड एक्झाममध्ये? तर निश्चितच ज्यावेळेस समजा बोर्डाने या क्वेश्चन बँक काढल्या तर काहीतरी विचार करूनच काढलेलं आहे. तर त्यामुळं आपण थोडं सिरियस व्हायला पाहिजे. बोर्डाचे पेपर ऑफलाईनच होणार आहे आणि सोबतच जर तुम्ही नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गणित 1चं जे आहे तर ते आपण लाईव्हमधून घेऊन राहिलो. ओके, आता जो 5 नंबरचा प्रश्न आहे तर त्यामध्ये परत 2 त्रिकोण समरूप दिलेले आपल्याला. एका त्रिकोणाच्या एका कोणाचं माप 45 आहे आणि ईचं माप आहे 35 आणि बीचं माप फाइंड आउट करायचं आपल्याला. कसं फाइंड आउट करता येईल बघा. समजा आपण जर याला 2 त्रिकोणाला जर असं काढलं आपण, ओके, दोन्ही त्रिकोण समरूप आहे. समजा मी या ठिकाणी त्रिकोण घेतोय ए बी सी आणि दुसरा त्रिकोण घेतोय समजा डी ई एफ. ओके, आता जर समजा आपण एक जर विचार केला की एचं माप जर 45 आहे, ओके, एचं माप 45 आणि सोबत आपल्याला ईचं माप दिलेलं आहे. तर ईचं माप किती दिलेलं आहे आपल्याला? 35. हे माप 35 दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की बीचं माप किती. तर बीचं माप या ईवरून बीचं माप आपण सांगू शकतो. हे जर 35 आहे तर हे किती येणार आहे? 35 आहे, कारण हे जे आहेत अँगल्स तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात, तर त्यामुळे ते 35 यायला पाहिजे. ओके, आता पुढचा जो प्रश्न आहे तर त्या पुढच्या प्रश्नामध्ये काय घेतलेलं आहे बघा. तुम्ही सुद्धा यामध्ये आन्सर करू शकता, खूप सोपं आहे. बघा पुढचा प्रश्न, इन फिगर सेगमेंट डीई. बघा, जो समजा एक मधला रेषाखंड आहे डीई नावाचा, म्हणजे हा वाला. ओके, तर हा रेषाखंड या समोरच्या बाजूला पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे काय? तर हे एकमेकांसोबत समांतर आहे आणि सोबतच त्या ठिकाणी 2 बिंदू दिलेले आहे. डी जो आहे डी, हा डी बिंदू, तर हा ए बी या बाजूवर आहे आणि ई हा बिंदू ए सी या बाजूवर आहे. आणि आपल्याला हे जे आहे तर यापैकी करेक्ट नेमकं काय आहे तर हे फाइंड आउट करायचं. तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला आठवायचं आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे नेमकं काय? तर बीपीटी थेरम. सेमीवाल्याने लक्षात घ्या. तर तो बीपीटी थेरम कसा असतो? तर आपण एका साईडला असं बरोबर बाजूंचं गुणोत्तर घेतो आणि बरोबर त्या समोरच्या बाजूंचं गुणोत्तर घेतो. तर आपण काय घेत असतो? समजा एडी ही बाजू घेतली आपण, एडी ही हा सेगमेंट घेतला त्या बाजूमधला, तर याच्या छेदामध्ये आपल्याला टाकावं लागतं डीबी. ओके, आणि समोर जे आहे तर ते आपण घेत असतो एई आणि छेदामध्ये काय टाकत असतो आपण? तर ई सी. तर हे असं उत्तर आपल्याला मिळतं या प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार. तर आता हे जे आपल्याला मिळालं तर हे करेक्ट कोणतं यातलं हे शोधायचं आपल्याला. बघा 1 नंबरमध्ये हे दिलेलं आहे का बघा, एडी अपॉन डी बी आहे का? तर हे नाही, हे ए सी इकडं आलं तर इथं ई सी आलेलं आहे आपलं. तर त्यामुळे यातला पर्याय कोणता आहे तर एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आता मी हे लिहिलेलं होतं, तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर थोडा व्हिडिओ मागं घेऊन तुम्ही हे बघू शकता. थोडंसं याला बॅकवर्डमध्ये जा आणि ते पहा. फॉरवर्ड करून तर तुम्ही नेहमीच बघता. आता 7वा जो प्रश्न आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा. एक ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल सोबत समरूप दिलेला आहे. पुन्हा 2 त्रिकोण एकमेकांसोबत समरूप आहेत आणि हे समोर जे आहे तर हे गुणोत्तर दिलेलं आहे बाजूंचं आणि आपल्याला समोर अजून प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर हे नेमकं कशासाठी? तर 7वा प्रश्न जर आपण पूर्ण रीड केला आणि याचे जर पर्याय जर पाहिले तर हे पर्याय दिसतात आपल्याला खाली. तर हे जे आहे हे खूप सोपं आहे. कसं करता येईल बघा. यामध्ये काय केलेलं आहे तर एक्स वाय ही बाजू घेतली तर छेदामध्ये पी क्यू टाकली. बघा एक्स वाय छेद पी क्यू. नंतर वाय झेड ही बाजू घेतली तर छेदामध्ये क्यू आर टाकली. बघा हे नंबर 2. आता समजा आपण जर एक्स झेड घेतलं, ओके, पहिलं आणि तिसरं, तर यातलं आपल्याला घ्यावं लागेल पी आर. म्हणजे एक्स वाय छेद पी आर असं उत्तर याचं यायला पाहिजे. तर एक्स वाय छेद पी आर कुठे आहे बघा. एक्स वाय छेद पी आर, एक्स वाय नाही काय एक्स झेड, मी एक्स वाय म्हटलेलं आहे. एक्स झेड छेद पी आर. तर पर्याय क्रमांक किती या 1 नंबरचा म्हणजे ए नंबरचा पर्याय याचं करेक्ट उत्तर असणार आहे एक्स झेड छेद पी आर. तर हा होता 7वा प्रश्न. आता 8व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा.
एक ट्रायंगल आहे की जो दुसऱ्यासोबत समरूप आहे, म्हणजे दोन त्रिकोण एकमेकांसोबत समरूप सिमिलर टू इच अदर दिलेले आहे. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ELMN. एका अँगलचं मेजरमेंट 60 आहे आणि यलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आपल्याला. परत तो वरच्यासारखाच प्रश्न या. समजा दोन त्रिकोण जर आपण काढले आणि याला जर नाव दिले आपण की समजा हा त्रिकोण आहे ABC. ओके, याला मी म्हणतोय याला परत लिहूया आपण. बघा, हा म्हणतोय मी ABC आणि दुसरा एक त्रिकोण मी घेतोय LMN. ओके, आता बघा एचं माप दिलेलं आहे, या ठिकाणचं माप दिलेलं आहे 60 आणि आपल्याला काढायचं आहे यल. तर यलचं माप येवरूनच ठरत असतं. जर हा जर 60चा आहे तर हा सुद्धा कितीचा व्हायला पाहिजे, 60चा. कारण समरूप त्रिकोणाचे जे संगत कोण असतात तर ते एकरूप असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर कॉन्ग्रंट टू इच अदर. सिमिलॅरिटी नावाचं जे आपलं चॅप्टर आहे तर त्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे. आता 9 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला की दोन त्रिकोण आहेत, त्रिकोणाचे नावं दिलेले आहे. बघा तुम्ही, त्रिकोण DEF आणि त्रिकोण XYZ आणि हे बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे की समजा DE घेतलं तर छेदामध्ये XY घ्या, FE घेतलं तर छेदामध्ये YZ घ्या. हे अँगल कॉन्ग्रंट दिलेले आहे आपल्याला. मग आता ही जी टेस्ट आहे तर ही टेस्ट नेमकी कोणती आहे तर बघा, यामध्ये काय दिलेलं आहे ते ड्रॉ करूया एकदा आपण. समजा हा एक त्रिकोण काढला मी आणि हा एक त्रिकोण काढला, याला नावं दिले. आता याला काय नाव दिलेलं आहे बघा, त्रिकोण DEF आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे XYZ. आता बाजूंचं गुणोत्तर कसं घेतलेलं आहे बघा, ही DE बाजू XYच्या छेदामध्ये. ओके, DE बाजू XYच्या छेदामध्ये आणि EF ही बाजू जी आहे तर ती YZच्या छेदामध्ये आणि हा E कोण या कोणाशी एकरूप दिलेला आहे म्हणजे कॉन्ग्रंट आहे. तर त्यामुळं साईड अँगल साईड म्हणजे साईड अँगल साईड, सुरुवातीला साईड घेतली, नंतर अँगल घेतला, नंतर साईड घेतली. तर या टेस्टला आपण म्हणत असतो बा म्हणजे बाजू कोण बाजू कसोटी. तर त्यामुळं यातली जी बाजू कोण बाजू कसोटी आहे तर ती नंबर Bला आलेली दिसते आपल्याला. बघा, नंबर B. तर त्यामुळं B नंबरचा पर्याय हा करेक्ट पर्याय याच्यासाठी. 9 नंबरचा प्रश्न. आता जो 10 नंबरचा प्रश्न आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, इन अ फिगर म्हणजे ही बाजूची जी फिगर आहे ही वाली. तर यामध्ये एक ट्रायंगल दाखवलेला आहे की जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC. बघा, ट्रायंगल ABC. अजून काय दिलेलं आहे या ट्रायंगलमध्ये आपण बघूया. बघा, ट्रायंगल ABC मध्ये AD रेषाखंड काढलेला आहे की जो D जो पॉईंट आहे तो BC वर आहे. काय दिलेलं आहे बघा, BDची लेंथ दिलेली आहे 8 आणि BCची लेंथ दिलेली 12 आणि या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर फाइंड आउट करायचं. बघा, थोडं आकृतीवर लिहूया आपण. BD जी आहे तर ती 8 दिलेली आहे आणि जो BC आहे टोटल BC किती दिलेला आहे आपल्याला तर तो 12 दिलेला आहे. ओके, 12 दिलेला आहे टोटल BC. तर DC किती एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपल्याला जे गुणोत्तर काढायचं तर पूर्ण मोठा त्रिकोण घ्यायचा अंशामध्ये असं सांगितलेलं आहे की ABC या अंशामध्ये घ्या आणि ABD जो आहे तर तो छेदामध्ये घ्या. ABD छेदामध्ये घ्या. तर अशा वेळेस या दोन त्रिकोणाचे जे उंची आहेत तर त्या सेम आहे असं आपण म्हणू शकतो. कशा सेम, कारण यांचा जो हा पॉईंट आहे हा कॉमन पॉईंट आहे म्हणजे एक सामायिक शिरोबिंदू आहे त्यांचा. तर त्यामुळे उंची जी आहे तर त्यांची आपण कॉन्स्टंट दोन्ही त्रिकोणाची एकच उंची घेऊ शकतो. मग यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे तर हे बेसवर अवलंबून असतं म्हणजे पायावर. म्हणजे समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतं, संगत पायांच्या. तर त्यामुळं हा जो ABC त्रिकोण आहे मोठ्यावाला तर याचा पाया आहे BC. तर त्यामुळे याचं उत्तर लिहिताना आपल्याला घ्यावं लागेल BC बाजू आणि हा जो त्रिकोण आहे इकडचा हावाला तर याचा पाया आहे BD. तर त्यामुळं मी BD घेतोय. आता जर समजा आपण याचे उत्तर जर मांडले तर BCची जी किंमत आहे ती 12 घेतलेली होती आपण. आता तुम्हाला लक्षात आलं हे बघा, BCची किंमत 12 आणि BD किती घ्यायचं 8. आता याला आपल्याला व्यवस्थित सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये मांडायचं. दोन्ही संख्यांना 4 भाग जातो. जसं की समजा आपण जर भाग दिला तर 4 1 4, 4 2 8 आहेत 8 म्हणजे 2 छेदामध्ये येईल कारण या 8ला आपण 4 भाग दिला. आता 4 जर 12ला भाग दिला आपण तर 4 त्रिक 12. तर त्यामुळे हे उत्तर येतं या ठिकाणी. म्हणजे याचं जे उत्तर आहे तर ते 3/2 असं राहणार आहे कारण 4 भाग दिल्यावर. तर 3/2 हा पर्याय B नंबरचा दिसतोय आपल्याला. तर त्यामुळे B नंबर हे याचा आन्सर आहे. किती नंबरचा प्रश्न संपलाय आपला तर प्रश्न क्रमांक 10. हे पहिला प्रश्न होता समरूपता सिमिलॅरिटी नावाचा आपलं चॅप्टर. आता यामध्ये जो क्वेश्चन नंबर B मधला 1 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, आर ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर म्हणजे या फिगरमधले ट्रायंगल सिमिलर आहेत का. इफ यस देन राईट द सिमिलॅरिटी टेस्ट. जर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील
तर त्याची टेस्ट लिहा, म्हणजे त्याची जी आपण कसोटी घेत असतो तर ती लिहा. बघा, ज्यावेळेस समजा या आकृतीचं आपण निरीक्षण करतो तर त्यावेळेस आपल्याला सगळ्या साईड दिसतात आणि जर सगळ्या साईड जर गिवन असतील तर आपल्याकडे एकच टेस्ट आहे, ती टेस्ट आहे साईड साईड साईड. म्हणजे दोन ट्रायंगल जर हे सिमिलर जर असतील तर कसोटी आहे बा बा बा, कारण सगळ्या बाजू दिलेल्या आहे आपल्याला. मग आता हे नेमकं सॉल्व्ह कसं करता येईल तर ते बघा. समजा आपण या दोन्ही त्रिकोणापैकी जो मोठा त्रिकोण आहे तर त्याची साईड जर घेतली, समजा आपण ए बी, ओके, ए बी ही साईड घेतली तर ए बी साईडच्या आणि या पी क्यू साईडची जर तुलना केली तर ए बी आणि पी क्यू, तर ए बी इज डबल ऑफ पी क्यू. म्हणजे ए बी जी आहे तर ती दुप्पट आहे. का बरं? कारण 3 1 3, 3 2 6. ओके, आता हे दुप्पट झाली. आता समजा आपण क्यू आर जर घेतली तर क्यू आर आणि बी सी, तर बी सी डबल आहे, 4 1 4, 4 2 8. तसंच पी आरचं आणि ए सीचं रिलेशन आहे. पी आरच्या डबल आहे ए सी, 5 1 5, 5 2 10. म्हणजे यांचं जे गुणोत्तर येतं तर ते 2:1 येऊन राहिलं आहे ना. जे समजा आपण रेशिओ घेत असतो तो 2:1 आहे. म्हणजे पहिल्या ट्रायंगलच्या ज्या 3 साईड्स आहेत तर त्या डबल आहे दुसऱ्या ट्रायंगलपेक्षा. तर त्यामुळं ह्या तिन्ही साईडचा जो रेशिओ तो सेम यायला लागला. किती यायला लागला? 2:1 सेम यायला लागला. जे गुणोत्तर आहे ते सारखं यायला लागलं. तर त्यामुळे ती जी टेस्ट आहे तर ती टेस्ट आहे बा 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 कसोटी, म्हणजेच यस 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 टेस्ट नुसार हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप म्हणजेच काय सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. बघा, यामध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागेल यस, दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. व्हाय? बिकॉज यस 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 टेस्ट, दोन्ही त्रिकोण एकमेकांसोबत समरूप आहेत कारण बा 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 कसोटी. ओके, आता प्रश्न दुसरा बघा. इन अ फिगर लाईन बी सी पॅरलल टू लाईन डी ई. आता फिगर बघा, ही इथं फिगर दिलेली आहे. लाईन जी बी सी दिसते तुम्हाला, बी सी मधली लाईन, तर ती पॅरलल आहे कशाला तर डी ईला. ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांसोबत पॅरलल आपल्याला दिलेल्या आहे. यामध्ये ही आणि ही लाईन या पॅरलल्स आहे. पॅरलल्स म्हणजे अशा रेषा की ज्या एकमेकींना छेदत नाहीत, समांतर रेषा म्हणत असतो आपण त्याला. बरं, अजून काय दिलेलं आहे बघा आपल्याला या आकृतीमध्ये, अजून काय माहिती दिलेली आहे तर आपल्याला ए बीची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, बी डीची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, ए सीची व्हॅल्यू 4 दिलेली आहे आणि सीईची व्हॅल्यू एक्स दिलेली आहे आणि आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा. बघा, खूप सोपं आहे. थोडं आता स्क्रीनवर तुम्ही लक्ष द्या. आपण काय करूया तर एक फॉर्म्युला मांडूया बाय युझिंग पी टी. पी टी म्हणजे काय? पी टी नाही, बाय युझिंग बी पी टी. बी पी टी मीन्स काय तर आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय शिकलेलं आहे, बी पी टी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. अगोदरच्या पण एक्झाम्पलमध्ये बी पी टीच होतं, मी चुकून पी टी म्हटलं का काय ते एकदा बघा तुम्ही, बट ते बी पी टीच आहे. आता आपल्याला काय करायचं तर बाय युझिंग बी पी टी म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, आपल्याला एक या ठिकाणी फॉर्म्युला मांडायचा आहे आणि तो फॉर्म्युला नेमका कोणता मांडायचा ते यावर थोडं लक्ष द्या. बघा, समजा मी ए बी घेतलं, इकडचा सेगमेंट जर का मी ए बी घेतला या साईडचा, ओके, ए बी घ्यायचा आहे आपल्याला सेगमेंट ए बी, तर ए बी जर सेगमेंट घेतला तर तो अंशामध्ये येणार आहे ए बी. ओके, ए बी सेगमेंट अंशामध्ये, छेदामध्ये काय टाकावं लागलं आपल्याला बी डी आणि इकडचं काय घ्यावं लागलं आपल्याला ए सी आणि छेदामध्ये काय टाकावं लागेल सीई. आणि आता यात किमती टाकायच्या आपल्याला. हे एक्झाम्पल सोडवायचं खूप सोपं आहे सोडवणं. बघा, आपण याला पूर्ण सॉल्व्ह करूया, ठीक आहे ना, पूर्ण सॉल्व्ह करूया आणि याचा आन्सर मांडूया. बघा, सुरुवातीला तर अंशामध्ये ए बी घ्यायचं होतं आपल्याला, त्यामुळे ए बीची व्हॅल्यू 2 आहे दिलेली. बघा 2. त्यानंतर बी डीची व्हॅल्यू आहे 3 दिलेली, इज इक्वल टू जो ए सी आहे तर ए सीची व्हॅल्यू 4 दिलेली आहे आणि सीई जो आहे तर तो काढायचा आहे आपल्याला, फाइंड आउट करायचा आहे, कारण सीईची व्हॅल्यू एक्स आहे इथं मांडलेली. याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर या सीईनं याला 2ला मल्टिप्लाय करा म्हणजे 2x झाले, कारण या सीईची व्हॅल्यू एक्स घ्यायला सांगितलेली आहे आणि याने याला मल्टिप्लाय करा तर 3 चौक होत आहेत 12. ओके, आता एक्स इज इक्वल टू 12/2 येत आहे. मग आता 12/2 कसे तर 2 हे छेदात जातील 12च्या, कारण 2चा आणि एक्सचा गुणाकार आहे. आता याचा जर भागाकार केला आपण तर बे एक बे बे सक 12, म्हणजे याचा आन्सर किती येऊन राहिलं 6 येऊन राहिलं. म्हणजे हा प्रश्न जो आहे तर यामध्ये जी एक्सची व्हॅल्यू आहे तर ती किती येते 6 येते. जर समजलं नसेल तर व्हिडिओ एकदा परत बघा, नक्कीच तुम्हालाही समजणार आहे. बघा, आता पुढचा प्रश्न म्हणजे तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे स्टेट. यामध्ये 2 फिगर दिलेले आहे, दोन्ही ट्रायंगल आहे आणि हे सिमिलर आहेत का आणि जर असतील तर कोणती टेस्ट. तर यासाठी जर समजा हे 2 त्रिकोण जर समरूप असतील तर कोणत्या टेस्टनुसार समरूप आहे तर हे आपल्याला काढायचं आहे. बघा, जो अँगल पी आहे तर तो आपल्याला गिव्हन आहे. बघा, अँगल पी तो किती डिग्रीचा आहे तर 35 डिग्रीचा आहे अँगल पी. सोबतच अँगल एक्स सुद्धा गिव्हन आहे आपल्याला की जो 35 डिग्रीचा आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांसोबत कॉन्ग्रंट झाले, म्हणजेच काय हे दोन्ही अँगल कोण एकमेकांसोबत एकरूप झाले. आता क्यू हा जो अँगल आहे तर हा 60चा आहे. हे 60 इथं नव्हतं पाहिजे, हे इकडं पाहिजे होतं क्यूवर.
या ठिकाणी हे 60 आहे समजा, क्यू हा अँगल 60चा आहे आणि आपल्याला काय करायचं, वाय फाइंड आउट करायचा. हे वाय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर आता वाय जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला कसा वाय फाइंड आउट करता येईल तर हे बघूया. बघा आता हे दोन ट्रायंगल जे आहेत तर हे सिमिलर आहेत का, स्टेट वेदर द फॉलोइंग ट्रायंगल्स आर सिमिलर ऑर नॉट, आणि इफ यस देन राईट द टेस्ट ऑफ सिमिलरिटी. आता वायचं जे मेजरमेंट आहे तर हे या ठिकाणी लिहायचं आलेलं आहे तर ते 40 घेऊन टाका, किती 60 घ्या तुम्ही. ओके, हे जे आहे तर हे 60 घ्या, कारण हा अँगल 60चा क्यू 60चा दिलेला आहे तर हा सुद्धा कितीचा घ्यायचा 60चा. ही प्रिंट मिस्टेक असू शकते त्यामुळे हे आलेलं नाही यामध्ये, तर त्यामुळे हे पण 60चं घ्या. आणि ही जी टेस्ट आहे तर ही टेस्ट होते ए टेस्ट, म्हणजे काय, कोको कसोटी, कारण हा अँगल या अँगल सोबत आहे आणि हा अँगल या अँगल सोबत आहे, तर त्यामुळे या टेस्टला म्हणायचं आहे कोको कसोटी, म्हणजे समरूपतेची कोको कसोटी. मीन्स काय, तर टेस्ट ऑफ सिमिलरिटी कोणती, तर ए टेस्ट. यामध्ये वाय लिहायचं आलेलं आहे तर फक्त इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, याला तुम्ही 60 लिहून घ्याल. आता 4 नंबरचा क्वेश्चन आहे दिलेला पुन्हा आपल्याला. बघा, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल LMN, जर दोन त्रिकोण जर एकमेकांशी समरूप असतील, बीचं मेजरमेंट जर का 40 असेल तर यमचं मेजरमेंट किती. बघा हे सांगा मला तुम्ही. आता समजा हा बी 40 आहे तर यम किती असायला पाहिजे, तर हा सुद्धा 40चा असायला पाहिजे. याचं रिझन मांडायचं आपल्याला. काय कारण आहे की दोन्ही त्रिकोणाचे ते जे कोण आहेत तर ते 40 का बरं घ्यायचे आहेत, तर याचं रिझन एकच आहे मित्रांनो. जर समजा दोन त्रिकोण एकमेकांसोबत जर सिमिलर असतील, म्हणजे समरूप जर असतील, समजा हा त्रिकोण आहे ABC, ओके, त्रिकोण ABC, आणि इकडचा आहे त्रिकोण LMN. आता बीचं आणि यमचं मेजरमेंट सेमच असतं. याचं रिझन असं की करस्पॉन्डिंग अँगल्स, मीन्स काय, तर जे संगत कोण असतात समरूप त्रिकोणाचे तर ते एकरूप असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, अशी एक आपली प्रॉपर्टी आहे. तर त्या प्रॉपर्टीनुसार हे दोन्ही अँगल्स जे आहेत तर ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. फक्त रिझनमध्ये तुम्हाला काय मांडायचं सेमीवाल्यांना, corresponding angles of similar triangles are congruent to each other. Angle B is equal to 40, therefore M is equal to 40. मराठी मीडियमवाल्यांनी काय मांडायचं, समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. जर समजा म्हणून कोण B बरोबर 40 तर M बरोबर 40. तर हा होता प्रश्न क्रमांक 4. 5व्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. 5व्यामध्ये दिलेलं आहे की एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर इन द रेशिओ 144:49. फाइंड देअर करस्पॉन्डिंग साइड्स. बघा समजा दोन ट्रायंगल आहेत की ज्यांचा एरियाचा रेशो आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या साईडचा रेशो काढायचा. तर आपण काय करत असतो, व 1 नंबरचा ट्रायंगल अंशामध्ये टाकायचा 144, 2 नंबरचा ट्रायंगल छेदामध्ये टाकायचा 49 आणि साईडचा स्क्वेअर करायचा. मग साईड 1 स्क्वेअर म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या साईडचा स्क्वेअर छेद दुसऱ्या त्रिकोणाच्या साईडचा स्क्वेअर. आता हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत का इकडचे. 144 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे मी याला S1 S2 मानतोय, म्हणजे तो वर्ग निघून जाणार आहे. मग आता हे 144 कशाचा वर्ग आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, कशाचा, 12चा. आणि हे 49 कशाचा, तर 7चा. म्हणजे आपला आन्सर येऊन राहिलं 12/7 म्हणजे 12:7. मराठी मीडियमवाल्यांनी लक्षात घ्या, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. तर त्यामुळे या साईडला मी क्षेत्रफळ मांडलं आणि इकडे बाजूंचा वर्ग केला आहे, तर त्यामुळे याचा आन्सर असा आलाय. ठीक आहे ना. आता पुढचा जो प्रश्न आहे तर तो काय घेतलेला नेमका, तर ते बघायचं आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल SUV, राईट द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. बघा समजा एक ट्रायंगल असा आहे आणि एक ट्रायंगल असा आहे, सिमिलर आहे, PQR आणि SUV. तर आता हा P अँगल सोबत कोणता अँगल कॉन्ग्रुएंट येणार, तर S येणार. मग आपल्याला काय मांडायचं, अँगल P कॉन्ग्रुएंट टू अँगल S, म्हणजे कोण P एकरूप कोण S, म्हणजे एकरूप जोड्या मांडायच्या आपल्याला. आता Qच्या सोबत कोणता येईल, तर U येणार आहे. मग आता अँगल Q एकरूप कॉन्ग्रुएंट अँगल कोणता U. आता आरच्या सोबत कोणता येणार सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. अँगल R कॉन्ग्रुएंट टू अँगल L. बस आता ह्या जोड्या मांडल्या आपण एवढ्या. हेच होतं या प्रश्नामध्ये. किती नंबरच्या, 6 नंबरच्या. आता 7 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील म्हणजे समरूप असतील तर करस्पॉन्डिंग साईडचा रेशो सांगा. म्हणजे काय, तर ज्या बाजू असतात तर त्यांचा जो रेशिओ आहे तर तो घ्या आणि तो सांगा. सोपं आहे खूप. बघा समजा हा त्रिकोण जर आपण घेतला पहिल्यावाला तर ABC हा त्रिकोण आहे, तर याची जर आपण AB ही बाजू घेतली
तर याच्या छेदामध्ये आपण घेत असतो इकडची डी ही बाजू, कारण पहिले दोन शिरोबिंदू पहिल्याचे तर पहिले दोन शिरोबिंदू दुसऱ्याचे, मग डी. आता जर इकडचं जर मी बी सी घेतलं, बी सी आपण 7 नंबरचा क्वेश्चन घेतोय सध्या, हे जर बी सी घेतलं आपण तर इकडचं काय घेणार आपण ई एफ. जर आपण हे जर ई एफ घेतलं तर या ठिकाणी येणार आहे ई एफ. आता जर समजा मी पहिल्या त्रिकोणाचं ए सी घेतलं तर दुसऱ्या त्रिकोणासाठी काय घ्यावं लागेल कमेंट बॉक्समध्ये एस व्ही. तर हे असं बनल 7व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर. ओके. आता जो 8 नंबरचा आहे तर त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. 8 नंबरमध्ये आपल्याला एक फिगर दाखवलेली आहे आणि आपल्याला 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर फाइंड आउट करायचं. बघा फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे, तर त्रिकोण वरचा त्रिकोण आहे आर टी पी. बघा आता आर टी पी याचा बेस कोणता आहे तर टी पी आहे ना. आता दुसरा त्रिकोण आहे आर पी एस, म्हणजे हा इकडचा या साईडचा, याचा बेस कोणता आहे तर हा पी एस. तर यांच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे बेसच्या प्रमाणात म्हणजे काय पायांच्या प्रमाणात असेल. समरूप हे समान उंचीचे त्रिकोण आहे, कारण हा जो बिंदू आहे हा कॉमन आहे ना. तर त्यामुळं आपल्याला जो इकडचा त्रिकोण आहे हा वाला डाव्या साईडचा, तर याचा बेस घ्यायचा टी पी. ओके. तर यासाठी अंशात टी पी टाकतोय आणि हावाला जो त्रिकोण आहे उजव्या साईडचा याचा बेस घ्यायचा आपल्याला पी एस आणि आता याचं उत्तर मांडायचं. बघा टी पीची किंमत किती 10 आणि पी एसची 6. आता याला संक्षिप्त रूप द्या. दोन्ही संख्या एकाच संख्येच्या पाड्यामध्ये येतात अशी संख्या कोणती, तर ती संख्या आहे 2. मग याला जर 2 न भाग दिला तर बघा बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6 म्हणजे 3चा भाग गेला 6 आला. बे चौक 8 आणि बे पंच 10 म्हणजे हे असं उत्तर येतं आहे आपलं. तर हे आहे या प्रश्नाचं फायनल उत्तर. प्रश्न क्रमांक 8वा क्वेश्चन बँक आपण घेतोय. आतापर्यंत जर लाईक करायचं विसरला असेल तर नक्की एकदा लाईक करा, म्हणजे येणारे पुढचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा 9 नंबरचा प्रश्न, रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स इज 4:7. देन फाइंड द रेशिओज ऑफ एरियाज. बघा साईडचा रेशिओ दिलेला आहे आपल्याला आणि एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा. मग समजा पहिला त्रिकोणाचं क्षेत्रफळ अंशामध्ये, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेदामध्ये, सिमिलर ट्रायंगल आहे दोन्ही पण, मग आपण घेत असतो साईड 1चा स्क्वेअर छेदामध्ये दुसऱ्या त्रिकोणाच्या साईडचा स्क्वेअर. यात व्हॅल्यू पुटअप करूया. व्हॅल्यू या ठिकाणी दिलेले आहे. याची व्हॅल्यू आहे 4, याची व्हॅल्यू आहे 7, बट याला करावं लागेल स्क्वेअर, कारण इकडे स्क्वेअर केला आपण साईडला. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते. म्हणजे काय तर रेशिओज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आर प्रोपोर्शनल ऑन द स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. मग आता 4चा स्क्वेअर किती येणार 16 आणि 7चा स्क्वेअर किती येणार तर 49. तर हे झालं याचा फायनल आन्सर. प्रश्न क्रमांक कितवा 9वा. ओके. आता असंच आपण 10वा प्रश्न घेऊया. बट परत एकदा सांगतो, लाईकवर क्लिक करायचं राहिला असेल तर नक्की करा, कारण लाईव्हचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळायला पाहिजे. बघा राईट द टेस्ट ऑफ सिमिलरिटी फॉर ट्रायंगल्स गिव्हन इन अ फिगर. बघा याच्यासाठी आपल्याला समरूपतेची कसोटी मांडायची या ट्रायंगलसाठी. म्हणजे समरूपतेची म्हणजे कोणती तर सिमिलरिटी टेस्ट मांडायची. कसं मांडावं लागेल तर अगोदर मांडायचं की इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल ए बी सी, आणि सोबत अँड म्हणजे व कोणता ट्रायंगल पी क्यू आर. आता यामध्ये काय करायचं तर अँगल बी कॉन्ग्रंट टू अँगल कोणता क्यू. का बरं, कारण 2 इंच माप हे फिगरमध्ये बघा किती आहे तर 60 अंशाचे दोन्ही पण कोण. बीचं माप 60 आहे आणि क्यूचं सुद्धा किती आहे 60च आहे. बरं आता अँगल सी कॉन्ग्रंट टू, कॉन्ग्रंट म्हणजे काय एकरूप. अँगल सी हा कॉन्ग्रंट आहे कशासोबत तर आर सोबत, कारण दोन्हीचं माप आहे 30 आहे ना. आता ही जी टेस्ट आहे 2 अँगल आल्यामुळं याला म्हणायचं आहे ए टेस्ट. ओके. ए टेस्ट म्हणजे काय तर समरूपतेची कसोटी वापरून दोन्ही त्रिकोण एकमेकांसोबत समरूप. ओके. आणि आता हे आपण जो कालचा लाईव्ह घेतला की जो पूर्ण प्रश्न क्रमांक 1 कवर झालेला होता, त्यामध्ये क्वेश्चन बँक इयत्ता 10वी गणित भाग 1ची. आता या व्हिडिओमध्ये आपण यातील प्रश्न पहिला आणि दुसरा पूर्ण कवर केलेला आहे. आता उद्या याचा पुढचा व्हिडिओ परत तुम्हाला मिळेल. फक्त सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबून ठेवा, म्हणजे येणारे पुढचे सर्वच्या सर्व व्हिडिओज जे आहे तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि सोबतच आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत की ज्या मागच्या व्हिडिओच्या आहेत, ज्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन कवर झालेले येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी. बोर्ड परीक्षा होणारच आहे मित्रांनो, तर त्यामुळं तुम्हाला हे सगळे व्हिडिओज जे आहे हे काळजीपूर्वक बघायचे. काळजीपूर्वक बघा, त्याला नोट्समध्ये लिहा व्यवस्थित, फक्त बघून चालणार नाही, कारण व्हिडिओ बघितला की तो नंतर परत सापडत नाही वेळेवर. तर त्यामुळे इम्पॉर्टंट एक्झाम्पलचा व्हिडिओ थांबवायचा थोडामध्ये आणि त्याच्या नोट्स परिपूर्ण नोट्स काढायच्या.
तुमच्या नोट्स तुमच्याजवळ जर असतील तर त्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला त्या कामात येतील आणि त्या बोर्ड परीक्षेच्या वेळेस तुमची धावपळ होणार नाही. तर त्यामुळं अभ्यास असा करा की व्हिडिओला थोडंसं थांबवायचं, व्हिडिओ थांबवून नंतर ते सगळं लिहून काढायचं आणि ते लिहून काढलं की परत एकदा त्याचा अभ्यास करायचा. काही अडचण जर यायला लागली तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघायचा. म्हणजे काय की येणारी अडचण लगेच दूर होऊन जाते. आणि याची प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. लाईव्हला सोबत राहा माझ्या, म्हणजे तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. ओके, आज आपण थांबूया.